निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार, युवक, महिला, सर्वसामान्य यांच्या विविध मागण्यांसाठी 20 सप्टेंबर रोजी एसडीओ कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। दुपारी 12 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाध्यक्ष देवा हिवराळे यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात झाली। सदर मोर्चात टिळक पुतळा, केडीए टर्निंग, जगदंबा चौक, अग्रसेन चौक, महात्मा गांधी उद्यान, टावर चौक मार्गे एसडीओ कार्यालयावर धडकला। या ठिकाणी एसडीओ डॉक्टर रामेश्वर पुरी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जिल्ह्यामध्ये लोकांचे विविध प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर मार्ग निघत नाही। प्रशासन योग्य तो निर्णय घेत नाही किंवा न्याय देत नाही। त्या संदर्भात आम्ही हा मोर्चा काढला होता। किती लोक सहभागी झाले होते? प्रशासनाकडून काय उत्तर दिलं, आश्वासन मिळालं काही? आता आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावर माननीय एसडीओ साहेब। काय काय मुख्य मागण्या आहेत तुमच्या? 21 मागण्या आहेत आमच्या। मुख्य मागण्या काय? आमच्या शेतकऱ्याच्या आहेत, विद्यार्थ्याच्या आहेत। काय उत्तर मिळालं आता? ग्रामीण भागामधल्या ज्या शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, याच्या खूप प्रचंड समस्या आहेत। घरकुलाच्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत। ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत, एस टी नाही, त्यांना या इकडे शाळा कॉलेजमध्ये यासाठी त्यांची काही व्यवस्था नाही, एस टी नाही, ह्या मागण्या आहेत। त्याचप्रमाणे ज्या पोलीस प्रशासनाशी संबंधित ज्या मागण्या आहेत, ती ग्रामीण भागामध्ये खूप गोष्टी, अवैध धंद्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी सुरू आहेत। आणि जे काही घटना घडतात, जसं घारोटचं प्रकरण आहे, इतके दिवस झाले, परंतु तिथे ती जी घटना घडली की 2 तरुण युवक त्या ठिकाणी संशयास्पदरित्या त्यांचा मृत्यू झाला। घातपात आहे की ॲक्सिडेंट आहे? मग ॲक्सिडेंट आहे तर मग कुठलं वाहन आहे? कारण तो काही हायवे नाही की वाहन आलं आणि गेलं, छोटा रस्ता आहे, तिथून जाणारे मोजके वाहनं आहेत। पोलीस डिपार्टमेंटला आम्ही आमच्याकडनं जी मदत पाहिजे ती दिली, तिथे ज्या सापडलेल्या घटनास्थळावर सापडलेल्या वस्तू दिल्या, परंतु कुठल्याही प्रकारचा त्याचा हे तपास व्यवस्थितरित्या नाही। आणि त्यामुळे जनतेमध्ये, ग्रामीण भागातल्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे प्रशासनाविरुद्ध की त्यांची सुनवाई होत नाही, त्यांच्या समस्याबद्दल कोणी ऐकायला तयार नाही। हे ग्रामसेवक गावामध्ये जात नाही, ते शेतकरी परेशान आहेत, त्याच्या समस्या घेऊन बीडीओकडे आले, बीडीओ ऐकत नाही। तर हा जो प्रचंड आक्रोश होता की 5,000पेक्षा 10,000च्या जवळपास ग्रामीण भागातली जनता याच्यामध्ये सामील झाली। प्रचंड जनतेमध्ये आक्रोश आहे। आम्ही प्रशासनाशी चर्चा केली, हे सगळे मुद्दे आम्ही आमच्या एसडीओ साहेबांना सांगितले आणि त्यांनी आश्वासन दिलं की जे या समस्याशी संबंधित जे डिपार्टमेंट्स आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलून ते एक मीटिंग लावून हे सगळे मुद्दे धसास कसे लावता येतील आणि जनतेचे प्रश्न आणि समस्या कशा सोडवता येतील याचा प्रयत्न करू, असं त्यांनी आश्वासन दिलं। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।